हरि जय जय राम 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 हरि 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 जय जय राम हरि हरि जय जय पाहता लोचनी सुख झाले सुख झाले हो पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी लोचनी झाले हो झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरबा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आगडी म्हणून विठ्ठली आगडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरबा विठ्ठल राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण
आपुल्या पाडे रावताल आपुल्या पाडे तैसा मी कापती तुझा मोगरा हरी तुझा मोगरा हरी तुझा मोगरा हरी तुझा मोगरा बाबर देवी वरा बाबर देवी वरा बाबर देवी वरा सांभाळावे आपुल्या हृदय सांभाळावे आपुल्या सांभाळावे आपुल्या
जय जगदंबा गोदावरी मात की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामचंद्र भगवान बाण की जय मारुति भगवान की गुरु साधु बाबा महाराज की जय महाराज की जय गुरुताई महाराज की जय विठ्ठला सर्वांना एक विनंती आहे. आज सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो अभंग पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. वाद्य काही वाजणार नाहीत, कोणी म्हणणार नाही. ध्वनी क्षेपकावर म्हणा. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित, मसी पत्र ते केवढे, रावो चालवी आपुल्या पाडे, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित, बाप रखुमा देवी वरदा, बाप रखुमा देवी वरदा, सांभाळावे आपुल्या ब्रिदा, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत चंद्रभागेच्या तीरावर विद्यमान आहे. त्या देवांना बोलावण्यासाठी आपल्या सर्वांच्या मुखातून त्यांचं एक वेळा नाव यावं अशी अपेक्षा श्रुतींनी व्यक्त केलेली आहे. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, वाद्य वाजणार नाहीत आणि कोणी ध्वनिक्षेपकावर म्हणणार नाही. कृपया आपल्या हातांच्या टाळ्यांची सेवा करीत मुखाने एकदा विठ्ठल म्हणा. मग उरलेला जो अर्धा तास आहे त्या वेळेत आपण भगवंतांची लीला चिंतना करता विचार करूयात. विठ्ठल विठ्ठल असं नाही, हे बेताल आहे, बेताल. तालामध्ये जरा टाळी वाजवा आणि तुम्ही म्हणा. आता यांनी म्हणून झालेलं आहे, आता हे कीर्तनात गात नसतात. कीर्तनात प्रमाण पण कोणी देणार नाही याच्यातलं, कारण यांनी यांच्या वाटेचं गाऊन टाकलेलं आहे सगळं. आता तुमची बारी आहे. त्याचं कारण असं, आम्ही सगळे बाहेरून आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुमच्या मुखातून तुमची साधना घडणं अत्यावश्यक आहे. म्हणून एकच टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटे असा नियम आहे की आपल्या सर्वांची सध्या सामूहिक उपासना चालू आहे, वैयक्तिक नाही. त्यामुळे एकाने एक टाळी वाजवायची, दुसऱ्याने दुसरी वाजवायची, अशी करायची. सगळ्यांची टाळी सिद्ध साधक हनुमान मंदिरामध्ये. सिद्ध हनुमान मंदिर आहे ना हे. सिद्ध म्हणजे तयारीचा हनुमान आणि सिद्ध हनुमानाचा साधक म्हणजे तयारीचा साधक. तर एक टाळी वाजवा, एक आवाज आला पाहिजे आणि मुखातून एक विठ्ठल म्हणा. बघा टाळी कशी वाजते. विठ्ठल ठल विठ्ठल म्हणा. ठल विठ्ठल. घाई करू नका. टाळी बघा.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा, इथे जमलेल्या माता माऊलींनी थोडं थांबा. पुरुषांनी म्हणा फक्त विठ्ठल 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 विठ्ठल. आवाज वाढवा थोडा, मोठ्याने ओरडा, थोडं मोठ्याने ओरडा, थोडं मोठ्याने. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा तुम्ही म्हणा, एकदा तुम्ही म्हणा विठ्ठल. टाळी. आवाज येत नाही, मोठ्याने म्हणा. मोठ्याने म्हणा माऊली, थोडं मोठ्याने म्हणा. ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा. वारकरी संप्रदायाची ज्यांनी सुरुवात केलेली आहे, नीट लक्ष देऊन ऐका. ते कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराया यांचा अभंग आज सेवेकरता आपण घेतलेला आहे. या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी भगवान पंढरीनाथांच्या चरणकमलांजवळ अत्यंत प्रेमाची मागणी मागितलेली आहे. भगवंतांजवळ काय मागायचं, कसं मागायचं, किती मागायचं, याचा काही जो सिद्ध परिपाक आहे, याची जी काही पद्धती आहे, मागण्याची परंपरा आहे, याचं मूर्तिमंत उदाहरण माऊली ज्ञानोबारायांच्या या अभंगामधून प्रत्येक अक्षरामधून प्रकट होताना आपल्याला दिसतं. माऊली ज्ञानोबारायांच्या अंतःकरणाच्या चौरंगावर विद्यमान झालेला पांडुरंग या अभंगातील प्रत्येक अक्षरांमध्ये आपल्या सर्वांसाठी ओंजळ भरून प्रेमाची उधळण करतोय. हा जो अभंग आहे तो केवळ मागण्याचा अभंग नाही आहे. घरातून बाहेर निघालं आणि मंदिरात आल्यानंतर देवाला काहीतरी मागितलं, अशा प्रकारचा साधा आणि सोपा हा अभंग नाही आहे. तर या अभंगाच्या मागे मागणीची अत्यंत सोपी, सरळ, सुगम आणि टिकाऊ पद्धती लपलेली आहे. हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबाराया अक्षर रूपाने वास करतायत. वारकरी संप्रदायामध्ये जे काही भगवंतांविषयी प्रेम व्यक्त केलेलं आहे, त्या प्रेमाला व्यक्त होण्यासाठी ज्या शब्दांची आवश्यकता पडलेली आहे, त्यातील काही शब्द या अभंगामधून प्रकट झाले हे मी तुम्हाला प्रकर्षाने सांगतो. म्हणून पुढचे अर्धा तास माझी तुमच्या चरणकमलांजवळ विनंती आहे की नीट लक्ष देऊन या अभंगाच्या चिंतनाचा भाग तुम्ही श्रवण करा. आपल्या मनाचं रंजन होईल, मनाला बरं वाटेल, आपल्याला बरं वाटेल, याच्याकरता बाहेर अनेक स्थानं उपलब्ध आहेत, अनेक प्रकारचे रंगमंच उपस्थित आहेत. पण हा संप्रदायाचा कुठल्याही प्रकारचा रंगमंच आपल्यासमोर उभा केलेला नाही आहे. हे जे व्यासपीठ आहे, या पीठावर गुरु नावाची व्यक्ती पूर्वापार बसत आलेली आहे. ते श्री गुरु असेल, सद्गुरू असेल, संत असतील,
धर्माचं, वेदांचं, अध्यात्माचं आणि परमार्थ सुगम करण्याचं जे जे काही साधन आहे ते सगळं साधन इथे प्रकट करण्याकरता या व्यासपीठाची निर्मिती झालेली आहे. म्हणून या व्यासपीठाकडे श्रवणाकरता जेव्हा तुम्ही उपलब्ध होता तेव्हा तुम्ही सर्वांगानिशी या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे. असं होतं कामा नये की तुमचं मन कुठेतरी दुसरीकडे गेलेलं आहे आणि केवळ देहाने या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे, तर ज्या करता तुम्ही या ठिकाणी आलेला आहात त्याचा लाभ तुम्हाला पूर्णपणे मिळू शकणार नाही. म्हणून या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्व श्रवणोपासक साधकांना माझी कळकळीची विनंती आहे, इथे अंतःकरण चतुष्टयासोबत श्रवणाला उपस्थित राहा. आपल्या मनासोबत इथं उपस्थित राहा. जे काही ऐकाल ते मनापासून ऐका. माऊली ज्ञानोबाराया हे वारकरी संप्रदायाचा प्राण आहेत. म्हणून श्री संत बहिणाबाई महाराजांनी त्यांच्या एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्ञानदेवे रचिला पाया. माऊलींनी या ठिकाणी पाय रचलेला आहे. आपल्याला पुढे जायचं आहे, वेळ अत्यंत कमी आहे. दुर्लभ आणि अल्प अशा वेळेमध्ये या ठिकाणी माऊलींच्या अभंगाला आपल्याला शरण जायचं आहे. हा अभंग कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारचा विद्वान, कुठल्याही प्रकारचा मूर्धन्य, कुठल्याही प्रकारचा चूडामणी सहज प्रकारे सोडवू शकणार नाही. माऊली ज्ञानोबरायांच्या वाङ्मयाकडे जो विद्वत्तेच्या दृष्टीने पाहिल त्याचे डोळे फुटून जातात. जो या ठिकाणी पांडित्यपणा करू पाहिल त्याचं पांडित्य मोठमोठ्या मेरू पर्वतावरून खाली टाकून दिलं जातं. त्यामुळे या अभंगाची सेवा करणारा जो येथे अधिकारी सांगितलाय ना, त्या अधिकारीपणाची काही लक्षणं मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग या अभंगाच्या गाभ्याकडे आपण वळूयात. तुम्ही तयार आहात ना सगळे? तुम्हाला कंटाळा आलाय का? काही शिजत ठेवलंय का घरी? मसाले भात वगैरे नाही ना? तर माझी विनंती आहे, लक्ष देऊन ऐका. 3 प्रकारचे अधिकारी परमार्थामध्ये सांगितलेले आहेत. पहिला जो अधिकारी आहे ना त्याला म्हणायचं उत्तम अधिकारी. दुसरा जो अधिकारी आहे त्याला मध्यम अधिकारी म्हणायचं आणि तिसरा जो अधिकारी सांगितलाय त्याला अधम अधिकारी म्हणायचं. तुम्ही नाशिक नगरीमध्ये राहणारे अत्यंत भाग्यवान लोक आहात. तुमच्या अगदी जवळ हाकेच्या अंतरावर भगवती पापहारिणी कलिमल नाशिनी गंगा वाहते. गोदावरी हे नाव नंतर पडलेलं आहे. गौतम ऋषीने बहुतप केले, पातक झाले दूर गंगे, पातक झाले दूर. पावन तुझे नीर गंगे, पावन तुझे नीर. अशी भगवती गोदावरी गौतम ऋषींच्या गोहत्येचं पातक हरणारी भगवती भगवंतांच्या जटेमधून ब्रह्मगिरीवर उदित झाली आणि या ठिकाणी तुमच्या कल्याणाकरता निरंतर वाहतीये. अशा ज्ञानगंगेच्या तीरावर तुम्ही वस्ती केलेली आहे. अजून असं वेगळं भाग्य काय आहे? पण अजून एक याच्यातला छोटासा भाग सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. गंगेमध्ये उत्तम, मध्यम आणि अधम हे 3 अधिकारी राहतात. यातला जो अधम अधिकारी आहे ना, तुम्ही गंगेमध्ये गोटा पाहिलाय? गोटा दगड तो कुठे असतो? पाण्याच्या एकदम तळाला गोटे असतात. ज्या ठिकाणी पाणी अत्यंत खोल आहे, पाण्याचा अत्यंत प्रभाव आहे, अशा अत्यंत प्रभावित क्षेत्रामध्ये, पाण्याचा दाब असणाऱ्या क्षेत्रामध्ये, पाण्याच्या खोलीमध्ये दगड ठेवला जातो, गोटा असतो. हा गोटा अधम अधिकारी आहे. दुसरा जो अधिकारी आहे तो मध्यम अधिकारी आहे, बेडूक ज्याला म्हणतात. बेडूक पाण्यामध्ये राहतो. या बेडकाचं वैशिष्ट्य आहे तो उभयचर आहे. उभयचर तुम्हाला शिकवलं असेल विज्ञानामध्ये. ज्या प्राण्यांना पाण्यामध्ये सुद्धा श्वास घेता येतो आणि पाण्यामध्ये सुद्धा राहता येतं आणि पाण्याच्या बाहेर सुद्धा राहता येतं, त्यांना उभयचर असं म्हणतात. हा बेडूक तशातला प्रकार आहे. मध्यम साधक आहे तो.
आणि तिसरा जो आहे उत्तम साधक आहे त्याला मासा, मीन असं म्हटलंय. शास्त्रांनी त्याला मकर म्हणून संबोधित केलेलं आहे. त्या माशाचीच कुंडल भगवान विठ्ठलांनी धारण केलेली आहेत. हा मासा उत्तम अधिकारी. तुम्ही म्हणाल एकाला तुम्ही अधम म्हणालात, एकाला तुम्ही मध्यम म्हणालात, एकाला उत्तम अधिकारी म्हणालात. आम्हाला कृपया करून सांगा की हा अधम कसा, हा मध्यम कसा आणि हा उत्तम कसा. तर जो मासा आहे ना, मासा तो पाण्याबाहेर काढला की जगामध्ये असा वैद्य उपलब्ध नाही की पाण्याबाहेर काढल्यानंतर माशाच्या देहामध्ये त्याचा प्राण टिकून ठेवेल. पाण्याचा वियोग जसा झाला तसा माशाचा देह सुटला म्हणून समजा. पाण्याचा वियोग झाल्याबरोबर, पाण्यातून बाहेर काढल्याबरोबर माशाला जशी कुडी धरवत नाही तसं भक्ताला देवाचा वियोग झाला की कुडी धरवत नाही. याला उत्तम अधिकारी म्हणायचं. हे सगळे संत आहेत. संतांनी जो आपल्या समोर आदर्श मांडलाय तो हा असा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या वाङ्मयामध्ये एका ठिकाणी हेच उदाहरण प्रकटपणे येतं. वा. आणि कमी वेळेत घेतल्याबद्दल धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. उत्तम अधिकारी तुम्ही ऐकलात. पाण्याच्या बाहेर काढल्याबरोबर ज्याची कुडी त्याला धरवत नाही, प्राण फुटोप आहे, प्राण रिघोप आहे, कुडी सांडोनी असं म्हटलेलं आहे. कोणी म्हटलेलं? कोणाचं प्रमाण आहे? तुकोबारायांचं प्रमाण आहे. प्राण रिघोप आहे, कुडी हे सांडोनी. कुडीमध्ये प्राण धरवत नाही. उत्तम अधिकारी जो आहे त्याला देवाचा वियोग सहन होत नाही. दुसरा जो अधिकारी आहे तो मध्यम अधिकारी आहे, त्याला बेडूक म्हणायचं. बेडकाचं कसं आहे ना, आलं मनाला की गेली क्षणाला, नाहीतर मोडलं टोपलं बसली उन्हाला. बेडूक कसा आहे तर कपडे वार करायचे आणि लफडे निळ फुलायचे. बेडूक मनाला वाटेल तेव्हा पाण्यात जातो. पाण्यातून काय उपलब्ध होतंय का उदरभरणासाठी ते पाहतो आणि पाण्यातलं काही आहे ते खाऊन घेतो. आणि जेव्हा पाण्यातल्या वस्तू संपतात ना तेव्हा तो जमिनीवर येतो, बाहेर येतो. मासा तसं करू शकत नाही महाराज. माशाचा स्वभाव असा नाही आहे. तो त्याचं खाद्य, त्याचं पोट, ज्याने त्याला जन्म दिलाय त्याच्या आसऱ्यावर तो भरतो. एक अत्यंत बहारीचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तुकोबारायांचा एक अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे केदार महाराज. त्याच्यात तुकोबाराय म्हणतात, कधीतरी तुम्ही तो अभंग नीट ऐका, तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय म्हणतात की तुझे दास्य करू आणि का मागू खावया, धिक झाले जिने माझे पंढरीराय. की नोकरी तुझी करायची देवा आणि पगार लोकांकडे मागायला जायचं. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, भिक्षा पात्र अवलंबीने आणि जळोजिने लाजीरवाणी ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. देवाचं भजन करायचं आणि लोकांकडे मागायचं, धिक असलं जीवन नाही पाहिजे. फाट्यावर मारलं पाहिजे असल्या गोष्टी. देवांचं भजन करायचं आणि लोकांकडे मागायचं. चालणार नाही, माशाला चाललं नाही म्हणून पाण्याबाहेर आला, देह सोडला. तुका म्हणे काया करी न कुरवंडी आणि विटे सहित चरण नामा म्हणे जीवे करीन लिंब लोणं, विटे सहित चरण ओवाळीन. अरे देव पाहिल्याबरोबर ज्यांना जीव काढून ओवाळावा असं वाटतो
त्यांची गोष्ट कुठे आणि त्या बेडकाची गोष्ट कुठे? तो बेडूक कोण आहे? म्हणजे जेव्हा काही नसतं ना आपल्याजवळ, नीट तुम्ही ऐकताय ना का घरी काही शिजत ठेवलेलं आहे, जायचं कंटाळा आला का तुम्हाला? थोडं ऐका मग सांगतो. काय आहे की आपल्याला गरज असेल तेव्हा देवाकडे जायचं आणि भक्त म्हणून कुठेतरी कोणीतरी कथा सांगतंय, त्यांनी सांगितलं असं पाणी घाला, हे घाला, ते करा, ते करा. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, देवांची उपासना वाईट गोष्ट नाहीये. पण आजचा अभंग फार पुढचा आहे, त्याच्यावर बोलतोय, अभंगावर बोलतोय. तुकोबारायांचा जो भाव आहे, माऊलींचा जो भाव आहे, या ठिकाणी प्रकट व्हायला पाहिजे म्हणून बोलतोय. उपासनेला आम्ही न म्हणू माऊलींच्या भाषेत. माऊली नाही म्हणत नाही, पण कशासाठी नाही म्हणतायत हे कान उघडे ठेवून ऐका. मनाला येईल तेव्हा देवांचं भजन करायचं आणि जेव्हा नवस पुरला तेव्हा देवाकडे पाठ करायची. मनाला येईल तेव्हा देवांकडे जायचं आणि मनाला येईल तेव्हा प्रपंचात येऊन वडापाव खायचा. असं परमार्थामध्ये चालत नाही, कारण परमार्थाचा एक उघडा नियम आहे. केदार महाराज नीट लक्ष देऊन ऐका. तुकोबारायांनी अशा लोकांवर हा अभंग लिहून सगळ्यात मोठी चपराक ओढलेली आहे. तुकोबाराय म्हणतात, हाची नेमा आता बैसले शेजारी गोविंदाचे. आता परमार्थामध्ये येण्याचे मार्ग आहेत, जाण्याचे मार्ग आहेत का बुवा? जाण्याचे मार्ग नाही ना. मग एकदा परमार्थात आला, धोतर घातला आणि नंतर परत कुठेतरी पॅन्ट घालून हिंडायला लागला, बरोबर नाहीये. जे स्वीकारताय ना पूर्णपणे स्वीकारा, नाहीतर स्वीकारू आलं मनाला तर गेली क्षणाला, नाही तर मोडलं टोपलं बसली उन्हाला. असं करू नका. हा जो बेडूक आहे ना ते तुम्ही आम्ही आहे. मनाला येईल तेव्हा देवाकडे जायचं आणि मनाला येईल तेव्हा डोसा खायचा तिकडे. असं चालणार नाही. त्याला मध्यमाधिकारी म्हटलेलं आहे. आता जाऊ दे, त्या अधिकाऱ्याची काय गोष्ट बोलायची, आपणच आपल्या हातून आपलं काय बोलायचं सगळं. मज माझे कळो येते गुणदोष, काय असेल तर प्रमाण. तिसरं येथे अधिकारी आहे. कोण अधिकारी आहे? गोटा. त्याला अधम अधिकारी म्हणायचं. गोटा म्हणजे काय? एक गोट्याचं एक वैशिष्ट्य आहे, तो अधम अधिकारी आहे महाराज. पण कसा आहे तो? पाण्याच्या बाहेर जात नाही. काही झालं तरी हा गोटा पाण्याच्या बाहेर काही झालं तरी पाण्याच्या बाहेर जात नाही. किती तुम्ही काही करा, पण याचं एक वैशिष्ट्य आहे, हा जरी माशासारखा पाण्याच्या बाहेर गेला नाही तरी माशासारखा हा पाणी पित नाही. माशाला तुम्ही पाहाल तर माशाच्या आत आणि बाहेर पाणी असतं, पण गोटा फोडून पाहिला की आतून कोरडा असतो. तसं काही माणसं फार परमार्थात रंगलेली असतात. वरतून टिळे, बुक्का, माळा, मुद्रा जे काही लावायचंय ते वरून धारण केलेलं असतं, पण आतून कोरडी असतात. पण ते देवाच्या फार जवळ असतात. जसं गोटा पाण्याच्या तळाला आहे, जिथं पाणी खूप दबावाने उपस्थित आहे, त्याच्यावर सगळ्यात मोठी कृपा पाण्याची कोणावर आहे? गोट्यावर आहे. पण गोटा ऐकेना ना. बघा तुमची मुलं कोणी गोट्या असेल तर इथं, ठीक आहे. एक उदाहरण सांगतो. एका शाळेमध्ये एक गुरुजी मुलांना शिकवत होते कसा काढायचा. उदाहरण सांगितलं होतं मी. वरती अर्धी वाटी, खाली अर्धी वाटी, मध्ये आडवी रेष, पुढे उभी रेष, वरती आडवी रेष, असं फळ्यावर लिहून दाखवलं. आता इथं फळं नाहीये पण समजा आहे म्हणून. असं तुम्हाला दिव्य दृष्टी आहे, तुम्ही सिद्ध हनुमान मंदिराचे साधक आहात. वरती अर्धी वाटी, खाली अर्धी वाटी, मध्ये आडवी रेष, पुढे उभी रेष, वरती आडवी रेष. हा झाला काय झाला बघा. तुम्हाला दिसलं म्हणजे तुम्ही सिद्ध साधक आहात. सगळ्या वर्गाला काढता आलं, पण एका मुलाला काढता आला नाही. गुरुजी थकले, दमले, शेवटी त्यांनी विषय सोडून दिला. शाळा सुटली, घरी जाताना त्याचा मित्र म्हणाला, अरे मूर्ख आहेस का तू? तुला साधं गणित कळत नाही. अरे
वरती अर्धी वाटी, खाली अर्धी वाटी, मध्ये आडवी रेष, पुढे उभी रेष, वरती आडवी रेष. हा झाला. बघा तुमच्या सगळ्यांना काढता आला तरी तो म्हणाला गप मला काढता येतो. तो म्हणाला कशाला तू गुरुजींना सांगितलं नाही मला काढता येतो म्हणून. तो म्हणाला एकदा का मी काढून दाखवला की ते काढायची भानगड माझ्या मागे लागतील. तसं परमार्थामध्ये आपलं येणं आहे ना गोट्यासारखं आहे. कधी कधी सगळं कळत असतं महाराज, परमार्थ असं करायचं आहे तसं करायचं आहे. तुकोबारायांनी असे अभंग लिहिलेले आहेत, वाचलेले आहेत, पाठ आहेत, सगळं कळत आहे पण वळत नाही महाराज. या अभंगाचं हे वैशिष्ट्य आहे, इथं माऊलींनी वळवायला लावलेलं आहे. हा अभंग कळण्यासाठी नाही, वळण्यासाठी. सगळं माहिती आहे आपल्याला, काय असतो परमार्थ, कसा करायचा असतो, किती सचोटीने करायचा असतो, खोटं नाटं चालत नाही, परमार्थ खऱ्याचा असतो, सगळं माहिती आहे पण वागतोय कोण त्याच्यासारखं. परमार्थाचा अनुभव नीट लक्ष देऊ नाही का, परमार्थाचा अनुभव जोपर्यंत आचरणातून परमार्थ सिद्ध होत नाही तोपर्यंत येणार नाही. किती भजन करा, ते भजन भोजनाप्रमाणेच होईल पण त्याने आपलं मनोरंजन होईल. एक वेळ किती छान अभंग गायला, काय आवाज आहे गोड तुमचा, मनोरंजन होईल पण आत्मरंजन होणार नाही. हा परमार्थ आतमध्ये घुसणार नाही. म्हणून बघा तुम्ही हात जोडून देवाला मागा, मला हे कार दे आत्ताच्या आता, देतोय का बघा, कशाला देईल तुम्हाला. देवाकडे एखादी वस्तू मागायला येता तर मागण्यासाठी आधी आपलं काहीतरी पुण्य पाहिजे ना. आपण म्हणतो काल एखाद्या रस्त्याने तो माणूस चाललेला आणि बघा ना चालता चालता गाडीने येऊन उडवलं त्याला. असं का झालं बरं, अपघाताचा योग पत्रिकेमध्ये होता पण अपघातापासून रक्षण करणारं पुण्य त्याच्याजवळ उपस्थित नव्हतं. व्यक्ती जेव्हा जंगलामध्ये असतो, पाण्यामध्ये बुडतो, अपघातामध्ये सापडतो, शत्रूंमध्ये पकडला जातो, तेव्हा व्यक्तीचं पूर्व पुण्य त्याचं रक्षण करतं. त्याने त्याच्या हातून जे काही सत्कर्म केले असतील ते सत्कर्म त्याला वाचवतात. आणि जर हे केलं नसतील तर मग त्याची दैन्य अवस्था होते आणि मग तुम्ही जाऊन देवाला म्हणता माझं असं झालं तसं झालं. अरे ते असं तसं निवृत्त होण्याकरता तुझ्या हातून काहीतरी कार्य तरी घडलं पाहिजे ना. परमार्थामध्ये याची अत्यंत आवश्यकता आहे. नीट लक्ष देऊ नये का, काय आवश्यकता आहे हे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. आज देवांकडून काही प्राप्त होणं दुर्लभ नाहीये. तुमचा हा गैरसमज आहे, मनातून काढून टाका तुम्ही. तुम्हाला असं वाटत असेल आम्हाला देव देणार नाही, अजिबात नाही. देव लगेच देऊन टाकेल. बंगला हवा बंगला मिळेल, गाडी हवी गाडी मिळेल, नंतर भेटा मंत्र सांगतो. करा अनुष्ठान, फुकट थोडी मिळेल, सगळं मिळतं. परमार्थामध्ये त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात, पुण्य करावे लागतात. लौकिक मिळवण्यासाठी जर पुण्य गरजेचं आहे तर देवांची सेवा आणि देवांचं प्रेम मिळावं असं ज्याला वाटतं त्याने काय केलं पाहिजे महाराज. माऊली ज्ञानोबाराया त्यांच्या एका अभंगामध्ये स्पष्ट म्हणतात माऊली ज्ञानोबारायांच्या मुखातून प्रकट झालेला दिव्य शब्द आहे. या शब्दामध्ये प्रत्यक्ष भगवती शारदा विद्यमान आहे. माऊली म्हणतात बहुता सुकृतांची जोडी, बहुता सुकृतांची जोडी, बहुता सुकृतांची जोडी, बहुता सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठल
वचन बरवा वा नीट लक्ष देऊन ऐका. आपण अभंगाच्या अत्यंत जवळ आलेलो आहोत. परमार्थाच्या प्राप्तीकरता माऊली काय म्हणाले बरं? बहुता सुकृतांची, किंवा एके ठिकाणी ते असं म्हणतात, काय म्हणतात बरं, की जन्मोजन्मी आम्ही बहुता सुकृतांची जोडी आणि बहु पुण्य केले म्हणून विठ्ठले कृपा केली. बाप रे, तुमचं काय पाठ आहे, मीच तुम्हाला नमस्कार करायला पाहिजे, एवढं पाठ आहे. या अभंगाचा विषय लक्षात ठेवा, कळते. पुण्य फळले बहुता दिवसा आणि भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. टाळ्या वाजवा यांच्यासाठी एकदा. काय महाराज, आपल्या जवळ हे सगळे अक्षर आहेत. एक छोटस उदाहरण तुम्हाला मी प्रकट करून सांगतो. परमार्थामध्ये हे जे काही देवाकडे पाहणं आहे ना, हे देवाकडनं मिळवू नये, हे सगळं सोपं आहे. तुम्हाला काही मिळेल, बंगला, गाडी, घर वगैरे सगळं मिळेल. पण परमार्थामध्ये हे करून हे सगळं मिळतं असं नाही. परमार्थामध्ये देवाचं प्रेम हेच गंतव्य आहे आणि ते कशाने मिळणार नाही. माऊली म्हणतात सुख झाले हो, आणि तुका म्हणे माझे ह्याची पाहिन, किंवा आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे लाचावले मन लागलीसे ते जिवे न सोडे असे झाले. एवढे प्रमाण आहेत सगळी. हे सगळं काय माहिती आहे का? हे सगळं प्रेम आहे. ते कुठून सुरू झालंय तर हे सगळं डोळ्यापासून सुरू झालेलं आहे. या डोळ्यांनी देव पाहिला आणि देव पाहिल्यानंतर काय झालं तर पाहिल्यानंतर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी पाहिलं असेल ना, पाहिल्याशिवाय कसं काय दिसलं? पाहिलं आबडे हे रूप गोजिरे सगुण, किंवा समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी प्रति सदा माझे डोळे हा राहो आता हेची ध्यान मन डोळा लंपट कोंडू धरी न जीवे देह भावे पूजन. डोळ्यांचं काम आहे. मला सांगा, जी व्यक्ती सगळ्यांना द्वेष भरलेल्या नजरेने पाहते ते पांडुरंगाला प्रेमाने कसं काय पाहू शकेल? एखाद्या मातेला, एखाद्या माऊलीला कामुक दृष्टीने जो पाहतो तो देवाला तोंड वर करून पाहू शकत नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात सोपी सुरुवात सगुण रूपाने झालेली आहे, की आधी देव पाहायचा आणि मग तो देव पाहिल्यानंतर काय त्याचं, तो हा विठ्ठल, तो हा माधव, नाव नंतर आलेलं आहे, पण आधी देवाला पाहायला सांगितलंय. पर उपकारी नेने परणी
आता इथपर्यंत आपण येऊन पोचलो की देवांना मिळवण्यासाठी कष्ट आहेत बुवा. हे सगळे कष्ट आपण घेतो आणि घेऊ. पण आता इथं असं सांगितलंय की देवांची कृपा होते, सहज होते. देवांना कृपा करावीशी वाटली तर काय अवघड आहे? ते कोणावरही कृपा करू शकतात. रंकाचा राव करू शकतात, कोणावरही कृपा करू शकतात. त्यांच्या मनात आलं पाहिजे फक्त ही व्यक्ती मला माझ्या दरबारात पाहिजे. ती वीणा घेऊन उभी राहील. तिला गायन येत नसेल तर चांगलं गाईल. भगवंत वाणीत येऊन बसल्यावर काही होणार नाही. भगवंत बुद्धीमध्ये येऊन बसल्यावर काही होणार नाही. भगवंत हृदयात येऊन बसल्यावर काही होणार नाही. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, अशी व्यवस्था तुम्ही करणार असाल तर भगवंत येऊन बसतील. आता हे सगळं इथपर्यंत आलं, आता नीट लक्ष देऊ नाही का. सगळी प्राप्ती झाली, असं झालं तसं झालं. परमार्थामध्ये सुद्धा आलो, माळ घातली, बुका लावला, काय लावायचं ते लावा आणि तुम्ही परमार्थामध्ये देवांच्या समोर आलात. पण हा अभंग आता इथून सुरू होतो. हा अभंग परमार्थाची सुरुवात नाही. हा अभंग परमार्थाचं स्थैर्य आहे. लक्षात घ्या. आज देवासमोर उभं राहून खूप रडला, मला देवा तुझ्याशिवाय जगायचंच नाही. काय हा संसार तू माझ्या पाठीमागे लावलेला आहे, हे सगळं सोडून द्यावंसं वाटतं आणि मला तुझं भजन करावंसं वाटतं, असं म्हणणारा उद्या कुठं वडापाव खायला जाईल काही सांगता येत. आज मनामध्ये खूप भाव आला, मला देव पाहिजे, देवासमोर नाचायला लागला, देवांची स्तुती करायला लागला. हनुमान जयंती आली की खूप मदत केली, देवांच्या पालखी उत्सवात सहभागी झाला, असं सगळं केलं आणि दुसऱ्याच दिवशी तोंड काळं व्हावं असं काहीतरी केलं. काय उपयोग आहे त्याचा? सगळं चांगलं करायचं आणि परत काहीतरी माती खायची. नीट लक्ष देऊन ऐका, हे का सांगतोय नीट लक्ष. आपलं असं होतंय, भाव स्थिर नाही महाराज. काल एवढा भाव होता, आज परमार्थामध्ये तेवढा भाव नाही. परमार्थामध्ये भावाचं स्थैर्य फार महत्वाचं आहे. पूर्वी त्या वैभव लक्ष्मीच्या, महालक्ष्मी व्रताच्या अशा कहाण्या असायच्या. गुरुवारची कहाणी, आज कोण वार आहे? गुरुवार आहे. गुरुवारची कहाणी माहिती असेल तुम्हाला. ते नारळ मांडायचा, ते पोथी वगैरे वाचायची, उपवास करायचा, वैभव लक्ष्मीचं व्रत वगैरे नाही का. त्याच्यामध्ये एक वाक्य असतं, तुम्ही ऐकलं असेल, तुमच्या पूर्वी कधीतरी कानावर पडलं असेल. काय वाक्य आहे? उतू नको, मातू नको आणि घेतला वसा टाकू नको. एक वसा घ्यायचा आणि परत काहीतरी तोंड काळं करायचं. कोणीच सांगितलं हे सगळं? त्यापेक्षा करू नका, दूर राहा. पण केलं तर शेवटपर्यंत नेटाने केलं पाहिजे. ज्या हातावर देवांसाठी, देवांच्या सेवेचा संकल्प घेतला ना, तो संकल्प मरेपर्यंत आपल्या श्रवणामध्ये घुमत राहिला पाहिजे. समर्थांनी त्यांच्या एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे श्लोकामध्ये की पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, सदा भक्त रिपू श्री कांबी वाजे. देवाच्या पायामध्ये एक तोडा आहे महाराज, वाळे तोडे माहिती ना तुम्हाला. त्या तोड्यावर लिहिलेलं असतं मी भक्तांचं रक्षण करीन म्हणून. जसं हे देवाने व्रत घेतलेलं आहे तसं भक्ताने एक व्रत घ्यायचं असतं. ते कोणतं व्रत आहे तर उपासकासी सूचना उपासना. उपासना त्याने जी उपासना घेतलेली आहे ना, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा. एक धरलं ना मग तेच करत राहायचं. आपले बघा काय काय होतं, उपासना बदलते, देव पण बदलतो आपण. सगळं बदलायचं, सगळं देव बदलायचा, हे बदलायचं, ते बदलायचं आणि शेवटी काय म्हणायचं की मला काही फरकच पडला नाही. लय देव देव केले पण काही गुण आला तुला येणार पण नाही, तू करंट आहे. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. अरे अद्वैत आहे हे, एकदा धरलं ना तर सोडायचं नाहीये.
एकदा विठ्ठल धरला ना मग तिथं देवी पण आणायची. म्हणून देवाला म्हणलेलं आहे, तुम्हाला तुमच्या इथलं कोणी धडधाकट पुरुष आहे आणि त्याला कोणी बाई म्हटलं तर कसं वाटेल तुम्हाला? परमार्थाचं वैशिष्ट्य आहे, माऊलींना माऊली म्हणतात, आई म्हणतात. आई म्हणजे बाई, स्त्री. त्यांना राग नाही आला अजून. एवढंच नाही, जो पुरुषोत्तम आहे, बाबा पुरुषोत्तम म्हणतात की नाही देवाला, पुरुषांमधला परमपुरुष, जो जगातला एकमेव पुरुष आहे, त्या पुरुषाला आम्ही विठाई, किठाई, कृष्णाई का नाही म्हणतो. त्यांना कधी राग आला नाही. म्हणून या ठिकाणी असं सांगितलंय की एक दैवत धरलं ना की ते दैवत, लिंग तुमच्या आमच्यासाठी, स्त्री पुरुष तुम्ही आम्ही. देव आई म्हणून हाक मारल्यावर विठ्ठल पण आईच होतो आणि बाप म्हणून हाक मारल्यावर विठ्ठल बाप होतो. तुम्ही संत माय बाप कृपावंत, स्पष्टपणे सांगून ठेवलं. आणि तुम्ही कुठे तोंड करताय, कुठे चाललेले आहेत? मला एवढंच आज सांगायचं आहे, सगळं मिळवता येतं परमार्थामध्ये, काय देव देत नाही महाराज. देव दयाळ करी तुकयाचा सांभाळ, असं 2 वेळा म्हटले तुकोबर आहे. कोण आहे तुकोबर आहे माहिती आहे ना, कल्पना आहे ना तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहत असाल तर ज्या गाथेचं पारायण इंद्रायणी मातेने केलंय, 13 दिवस लावले बाहेर ही गाथा काढायला. किती? 13 दिवस ही जगदंबा आतमध्ये पारायण करत होती. 13 दिवस तुकोबाराय बाहेर वाट पाहत बसले. 13 दिवसानंतर जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैस्या, त्या तुकोबारायांनी म्हटलंय की देव दयाळ, विश्वास ठेवलाच पाहिजे विश्वास. भक्ताचा स्वधर्म आहे, इथून हल्ले नाही. आम्हाला कारण पाहिजेत. ओ आसनच नाही, जपाची माळच हरवली, कुठंतरी डुबून मारा तुम्ही, काय उपयोग नाही. धर्म जर आम्हाला स्वधर्म जपता येत नाही, आमची उपासना जपता येत नाही, आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. उपासना झाली पाहिजे, उपासना जपली पाहिजे. गावामध्ये राहून तुकोबरायांना असं वाटलं की मला भजन करायला बाहेर गेलं पाहिजे, म्हणून तुकोबराय भंडाऱ्यावर जाऊन बसले. ना टाळ, ना पखवाज, ना विणा, ना काय. आज बघा हे तबलजी तिथे आलेले आहेत, काय गोड वादन आहे. स्वप्नील महाराज, काय वादन आहे महाराजांचं. एवढी आयती व्यवस्था आपल्याला उपलब्ध करून दिली. तुकोबरायांना टाळ नाही, विणा नाही, पखवाज नाही, फक्त मुखामधून या ठिकाणी संतांची दृष्टी, कृपादृष्टी असते, प्रेम दृष्टी असते, म्हणून त्यांचं भजन प्रेमाने होतं. महाराज तुकोबरायांनी फक्त दगडाकडे प्रेमाने पाहिलं आणि हातात दगड घेतल्यावर काय झालं अविनाश महाराज? तुकोबाची अमृतवाणी देवाजीचा पडता कानी, तुकोबाची अमृतवाणी देवाजीचा पडता कानी, दगडाच्या टाळामधुने गायले अभंग, दगडाच्या टाळामधुने गायले अभंग. अमृतवाणी देवाजीचा पडता कानी, अमृतवाणी देवाजीचा पडता कानी, दगडाच्या टाळामधुने गायले अभंग, दगडाच्या टाळामधुने गायले अभंग. फार भयानक आहे महाराज, फार भयानक. दगड उचलला आणि वाजवला, तो पण गोड वाजायला लागला. आपण टाळ हातात आहे पण वाजवता येत नाही आपल्याला. टाळ गोड वाजतोय पण तुम्हाला वाजवता येत नाही, दुर्दैव आहे तुमचं. तुम्हाला लक्षात येते का काय विषय चाललाय? साधनं इतकी सोपी झाली, उपलब्ध आहे सगळं. आपल्या पगारातून ना एका दिवशी एक 500 रुपये देऊन एखादा पखवाजवाला बोलवायचा घरी बोलवायचं महाराज. आपल्या जवळच्या मंडळातून टाळकरी बोलवायचं, एक भजन करायचं, प्रेमाचं भजन करायचं महाराज.
ज्यांच्याकडे टाळ नाही ते दगडाने वाजवतात तरी देव प्रसन्न होतोय, आणि आपल्याकडे टाळ असून आपण दगड होत चाललोय. केवढं भयानक वास्तव्य आहे. वास्तव्य आहे सगळं. साधना उपलब्ध आहेत, ग्रंथ उपलब्ध आहे, पण करण्याची आणि जतन करण्याची वृत्ती होत नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. नीट लक्ष द्या. ध्वजेचे चिरगुट, ध्वजा म्हणजे झेंडा, ध्वज, जरी पटका, पताका, अजून काय म्हणा तुम्ही, काय ज्याचा ज्याचा जो जो भाग असा युद्धामध्ये त्याला झेंडा म्हणत असतील, अजून कोणी जरी पटका म्हणत असेल, अजून कोणी पताका म्हणत असेल, दिंड्या पताकांचे भार वगैरे काय 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 म्हणा, पण आहे तर तो ध्वजच ना. हा अभंग का घेतला माहितीये का? कारण ज्यांच्या मंदिरामध्ये बसलं ना, ध्वजस्तंभावरी वानर, माऊली म्हणतात, तो मूर्तिमंत शंकर. हे ध्वज म्हणजे मारुतीराय आहेत. मारुतीरायांची सारखी साधना आहे, आणि ती ध्वजेची साधना फार अवघड असते महाराज. तुम्ही म्हणाल की काय पण सांगता आम्हाला, कसं काय अवघड असतं? देवाचा विग्रह मंदिरामध्ये आतमध्ये सुरक्षित असतो, ध्वजा बाहेर असते. उन्हाळे, पावसाळे, वेगवेगळ्या प्रकारचे ऋतू ध्वजेला सहन करावे लागतात. पाषाण एक वेळ हे सगळं सहन करू शकतो, पण ध्वजा पाषाण नसते. ध्वजा, माऊली म्हणतात की पाहे पा ध्वजेचे चिरगुट. चिरगुट म्हणजे वस्त्र. अरे साधना म्हणजे वस्त्राचा तुकडा आहे महाराज, उन्हात ठेवलं ना फाटून जाईल. म्हणून माऊलींनी या ठिकाणी चिरगुट म्हटलंय, पण पुढे त्याचा नियम सांगितला की राया जतन करिता कष्ट. फार कष्ट आहेत. एक उदाहरण सांगतो आणि हे पहिलं चरण सोडून आपण थांबूयात, चालेल ना? कंटाळा आलाय, घरी जायचंय. काय की घरी पण जावं लागतं, सगळ्याच गोष्टी आहेत. किती ऐकणार, ऐकून ऐकून, आणि कुठे मुरावं हे सगळं काय आहे त्याच्यासाठी. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक 5 ते 7 वर्षामधली एक लहान मुलगी, बाबा आई वडिलांचा हात धरून पंढरपूरच्या मंदिरामध्ये आली. नीट लक्ष देऊन ऐका. मंदिरामध्ये आल्याच्या नंतर आपल्या इथे एक शास्त्र आहे, त्याला दर्शन असं म्हणतात. दर्शन, दर्शन दादा हे डोळ्याने पाहायचं असतं. डोळ्यांना जे दिसतं आणि जे समजतं त्याला दर्शन असं म्हणायचं. आपल्याला मारुती अनेक वेळा आपण दर्शनाला येतच असतो. त्याचं कारण काय माहिती? देवाच्या रोज दर्शनाला काय येतो, आपलं ते दर्शन लक्षात राहत नाही. चला बाबा आज मारुतीला पाहिलं नाही, जर पाहून येऊयात. असं काय होतं? दर्शन लक्षात नाहीये. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, किंवा सदा माझे डोळे जड तुझे, असं काही झालेलं नाही. या अभंगांचं कधीतरी आपण स्वतंत्र निरूपण करूयात की काय आहे ते पाहणं म्हणजे काय, कसं सुख झालं माऊलींना. परमार्थाचा प्रथम सोपान आहे देवाला पाहणं. ज्याची दृष्टी घाणेरडी येतो नाही पाहू शकत. निर्मळ, नितळ, निखळ दृष्टी हवी, करुणेने भरलेले नेत्र हवेत, आणि त्या लोचनांनी, त्या डोळ्यांनी, त्या नयनांनी देवांचं दर्शन झालं पाहिजे. तेव्हा तो दर्शन सगळे घेतात, पण देवांनी पण दर्शन दिलं पाहिजे ना. मंदिरातली मूर्ती कुठल्या रंगाची आहे आतमध्ये? हा, लाल. भगवा रंग दिला की नाही? मूर्तीला काय दिला आहे? रंग दिला. मला सांगा, मूर्तीला रंग दिला का देवाला रंग दिला? आतमध्ये मूर्ती आहे का देव आहे? किती जणांना वाटतं? प्रामाणिकपणे सांगा, मूर्ती आहे. ज्यांना ती मूर्ती वाटते ना, त्यांना ती दगडाची आहे हे जाणवेल. त्याला रंग पण द्यायचा आहे ते पण जाणवेल, सगळं होईल. दगड, मूर्ती हे सगळं प्रतिष्ठापनेच्या आधी असतं भाऊ, नंतर तो देव होत असतो. देव म्हणून वागायचं असतं त्याच्याशी. त्याला काहीच कळत नाही, आपल्याला सगळं कळतं. असंच जगतोय ना आपण त्यांच्या शेजारी.
दगड म्हणून, मूर्ती म्हणून. इथं मला काय सांगायचं ते लक्षात घ्या. पाहे पा ध्वजाचे. कुठल्या भ्रमात जगताय तुम्ही? कसला घाणेरडा परमार्थ करताय तुम्ही? अरे आचरण में नहीं आएगा तो अनुभव कैसा मिलेगा? जनाबाईंनी दर्शन केलं या ठिकाणी. अत्यंत लहान मूर्ती मंदिरात आली आणि जे देवाला पाहिलं ना महाराज, की पाहतच राहिली. मग देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, तोची उच्चारी, हो तोची वदनी उच्चारी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, बैसला श्री संत जनाबाईंनी देवाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर काय झालं महाराज? देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, तोची वदनी उच्चारी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. आता हा पाहिल्यानंतर दुसरं मला काही पाहायचं नाही. जनाबाईंचे आई वडील म्हटले, चल बाळा आता जायचं घरी. बस झालं, दर्शन झालं, आता आपण छान जाऊन बाहेर प्रसाद घेऊ आणि घरी जाऊ. मग जनाबाई जे म्हणाल्या, अगदी लहान होत्या, त्या म्हणाल्या, बाबा आता मला घरी जायचं नाही. आई वडील म्हटले, वेडी बेडी झाली का काय, घरी जायचं नाही? हे काय आपलं घर आहे का? म्हटले, माझं हेच घर, हे माझं कायमचं घर आहे, इथंच मला राहायचंय, मी इथलीच आहे. तुकोबराय म्हणतात, घररी घी झाले पट्टराणी बळे, वरिले साबळे परब्रह्म. मला आमंत्रण दिलं नव्हतं कोणी इथे यायला. घररेगी मी स्वतःहून इथे आले, घररेगी झाले. पटपडीलांनी खूप नेण्याचा प्रयत्न केला, पण जनाबाईजी देवाला सोडून जायला तयार नव्हत्या. जनाबाईंना असं वाटलं की आता या देवाला पाहिल्यानंतर जगात काही पाहण्यासारखं शिल्लक राहिलं काही पाहू नये. शेवटी वैतागून 3-4 तासांच्या भांडणानंतर आई वडील निघून गेले. त्यांना काय बुद्धी सुचली, जनाबाईजी एकट्या मंदिरामध्ये, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर, अत्यंत पुरातन असा काळ, इसवी सन 12वे शतक, आणि नामदेवरायांचा तो काळ. नामदेवराया आपल्या निवासस्थानी बसून भजन करीत होते. त्या काळामध्ये जनाबाईंचं त्या मंदिरामध्ये येणं, आणि संध्याकाळची वेळ झाली, अंधार हो हो म्हणता पसरलं सगळीकडे, दिवे लागण्याची वेळ झाली आणि मंदिरामध्ये गडद अंधार झाला. बडव्यांनी मंदिरामध्ये असलेल्या समया पेटवल्या. जनाबाईजी मंदिराच्या कोपऱ्यामध्ये, गाभाऱ्याच्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसल्या, दाराच्या बाजूला, ज्या ठिकाणी बसल्यानंतर आपण कोणाला दिसत नाही पण आपल्या डोळ्यांना देवांचं दर्शन होत राहतं, अशी जागा, असं स्थान जनाबाई महाराजांनी शोधलं. महाराज आपल्यालाही शोधता आलं पाहिजे. कोणी आपल्याला बघणार नाही पण आपल्याला देवांचं दर्शन होत राहता आलं पाहिजे. याला साधा, सोपा आणि कळकळीचा परमार्थ म्हणायचा. जनाबाईंनी ती जागा शोधली. बडव्यांना सुद्धा जनाबाईंचं दर्शन झालं नाही. कुलूप लावून निघून गेले. आता रात्रभर परीक्षा आहे महाराज.
दिवसभर माऊली म्हणतात, आवडीचे सरोवरी रिघताती कोटीवरी, प्राप्तीच्या पहिलं तिरी विपाईला निघे. माऊली म्हणतात की आवडीने परमार्थ करायला निघणारे हजारोच्या संख्येने आहेत, पण पलीकडे पोचणारे हाताच्या बोटावर मोजणे इतकेत, सगळे पोचत नाही. जनाबाईंची परीक्षा आहे आता. काय आहे माहिती का, हे परमार्थ करणं फार सोपं आहे, असं रुद्राक्ष माळा घालणं, गंध वगैरे लावणं. पण एक लक्षात ठेवा, परमार्थ देवाशी आहे, देवाशी लग्न लावलं समजायचं आणि मग देव नांदवेल तसं नांदायचं. जनाबाई रात्रभर बसून राहिल्या, पण काय महाराज, जनाबाईंना हा अभंग जो माऊलीने रचलाय ना, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, या अभंगाची अनुभूती आली. कारण त्यांनी जो देव पाहिला ना, ते पाहिल्यानंतर दुसरं काही पाहावं असं काही शिल्लक राहिलं नाही, म्हणून रात्रभर त्या देवांकडे पाहत राहिल्या. तुम्ही आम्ही उठून पळून गेलो असतो, कसं जाऊ, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. याच्यामध्ये असं म्हटलंय की माझे डोळे तुझ्या मूर्तीकडे जडलेले असावेत देवा, सदा माझे डोळे तुझ्या मूर्तीकडे जडलेले असावेत. देवाने चुकून जरी ऐकलं ना आणि आपले डोळे त्याच्या मूर्तीकडे केले, किती वेळ आपण बसणार? थोड्या वेळाने आपण सगळं मंदिर डोक्यावर घेऊ आणि निघून जाऊ. फार काळ देवाच्या मंदिरात बसता येणार नाही, तेवढी आपली मर्यादा नाही. आपण मर्यादित परमार्थ करणारे लोक. रात्रभर जनाबाईजी बसल्या आणि काय झालं महाराज, सकाळी नामदेवराय पूजेला आले, त्यांनी जसं देवाला पाहिलं, देवाची पूजा झाल्यानंतर जनाबाईंना पाहिलं आणि मग नाव गाव विचारल्यानंतर जनाबाई म्हणाल्या, आता माझं सर्वस्व हे जे विटेवर उभं दिसतंय ना तेच आहे आणि हेच माझे आई वडील आहेत, मी यांची आहे आणि हे ज्या गावात राहतात तेच माझं गाव आहे, पंढरपूर माझं गाव आहे. आता मी कुठली नाही आहे, मी इथलीच आहे. नामदेव महाराजांना सगळं कळलं आणि नामदेव महाराजांनी हात धरला आणि घरी घेऊन गेले. आता नीट लक्ष देऊन ऐका, कीर्तन संपायला आलेलं आहे. खूप काही सांगायचं आहे पण फार काही सांगणार नाही, परत दुसरं कीर्तन ठेवा मग बोले. जनाबाई महाराजांचा हात धरून नामदेवराय घेऊन गेले. तुकोबरायांचा अभंग आहे, घर रिगी झाले पट्टराणी बळे आणि वरिले सावळे परब्रह्म, देवाशी लग्न लावलं. वधूवरा लग्न लाविती हे देखील असे बहुता जगती, आप आपणा लग्न प्राप्ती हे लक्षगती गुरुराया. अरे वधूवराचं लग्न लावतं, उभ्या जगाने पाहिले. सध्या लग्नाचा सीझन चालू आहे, तुम्ही सारखेच लग्नाला जात असाल. त्र्यंबक रोडला सगळीकडे ते शुभमंगल सावधान चालू आहे. पण देवाशी लग्न लावलेलं फार थोडं तुम्ही क्वचित प्रसंगी पाहिलं असेल, किंवा ज्यांचं देवाशी लग्न झालं ते आज आपल्यात उपलब्ध नाहीये. मीराबाईजी म्हणतात की श्याम म्हणे चाकर राखोजी, श्याम म्हणे नोकर राखोजी. नोकर रहस्या बाग लगास्या, नित उठ दर्शन पास्या. मीराबाईजी म्हणतात मी तुमची नोकर होईन आणि नोकर झाल्यावर तुमच्या घरातलं काम करीन आणि काम करत करत तुमचं दर्शन घेईन. एवढं मोठं भाग्य आहे. जनाबाईजींनी कोणाशी लग्न लावलं? देवाशी लग्न लावलं. कोणाला आपलं म्हटलं? देवाला आपलं म्हटलं. विठ्ठल सोयरा दिनाचा, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी, असं सगळं तो देव. जनाबाईंनी त्यांना आपलं मांडलं आणि मग घेऊन कोण गेलं त्यांना? नामदेवराय घेऊन गेले. तिथं गेल्यावर काय झालं? महत्वाचा प्रसंग आहे. मला सांगा, एखादी ताई आहे छोटी, तिचं लग्न लागलं खूप मोठ्या घरात, नवऱ्याला 10 लाख रुपये महिन्याचा पगार आहे असं समजा. मला सांगा ती किती श्रीमंत झाली? पाटलाची बायको पाटलीनबाई, वकिलाची बायको वकिलीनबाई, असं जो नवरा असेल त्याची बायको ती होते. काय ना महाराज की वकिलाने अडाणी बायको जरी केली ना तरी तिला लोक वकिलीनबाईच मानतात. तसं भक्ताने ज्या देवाला धरलंय ना, भक्ताला सुद्धा तेच समजत असतात. जनाबाईंनी देव धरला, मग काय व्हायला पाहिजे? हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. नीट लक्ष देऊन ऐका.
कंटाळा आला का तुम्हाला? शिजत ठेवलंय का काही? ठीक आहे. जनाबाई महाराजांनी देव धरला आणि देव धरल्यानंतर काय झालं? वाट्याला काय आलं? नामदेवरायांच्या घरामध्ये आधीच दारिद्र्य, मुलांनाच खायला मिळत नाही. राजाई गोणाई विठ्ठलाच्या नावे रोज शंख करतात, घरामध्ये अन्नान्न दशा आहे आणि अशामध्ये एक सदस्य आणखीन वाढला. दुष्काळामध्ये पाहुणा आला असं म्हणतात. हा, दुष्काळात 13वा महिना. घरामध्ये पाहुणा आला आणि राजाई गोणाई चिंता करायला लागल्या, काय नामाला म्हणावं? आपल्याला खायला मिळेना. नारा, विठा, गोदा आणि महादा. काय प्रमाणे ते नारा, विठा, गोदा, महादा पाठविला आणि झाडविली जागा समाधीची. ते समाधी प्रसंगामध्ये तेव्हा कळतं नामदेवरायांची 4 मुलं आहेत. एकाचं नाव नारा, दुसऱ्याचं नाव विठा, तिसऱ्याचं नाव गोदा आणि चौथ्याचं नाव महादा. अशी ही 4 मुलं, एवढी एवढी लहान मुलं, ती भुकेने व्याकुळ झाली आणि त्याच्यात जनाबाईंना आणून ठेवले. अन्नान्न दशा झाली घरामध्ये. राजाईंना फार संताप झाला, गोणाईंना पण फार संताप झाला. गोणाई नामदेवरायांची आई, राजाई नामदेवरायांच्या धर्मपत्नी, दोघींना संताप झाला. पण जनाबाई म्हणजे काय तर करुणेची मूर्ती, प्रेमाची मूर्ती, प्रेमाचा घनीभूत पुतळा म्हणजे जनाबाईंचा विग्रह. जनाबाईंनी नामदेवरायांच्या आईने जे त्यांना खायला द्यावं ते निमूटपणे देवांचा प्रसाद म्हणून ग्रहण करावं. याच्या उपर काही केलं नाही. नामदेवरायांच्या घरची उष्टी खरकटी जनाबाईंजींनी काढली, गोवऱ्या थापल्या, घरातलं दळण कांडण केलं. काय केलं नाही म्हणून सांगा? ज्यांनी देवाशी लग्न लावलं त्यांची अवस्था झाली. घरामध्ये ज्यांच्या खायला मिळत नाही, नामदेवरायांच्या आईला संताप झाला, घरामध्ये काही खायला नाही, मुलं रडतायत, आजी खायला दे. आजीला नातवंड फार प्रिय असतात आणि आजी समोर जर नातवंड तळमळायला लागली तर मुलाची सुद्धा कदर करत नाही आई. राजाईला विचारलं, नामा कुठे आहेत? म्हटलं गेलेत ते भजन करायला विणा घेऊन. एवढ्यात काय झालं? नामदेवरायांची आई पटपट पटपट बाहेर निघाली. एक लहान लेकरू हाताला धरलं आणि महाद्वाराच्या आतमध्ये तिने प्रवेश केला. विटेवर पांडुरंग पाहिल्याबरोबर जे भांडायला सुरुवात केली, अरे देवा तुला काही लाज? तरणा ताठा माझा पोरगा, लग्न झालेले 4 मुलं घरामध्ये अन्ना वाचून रडतायत, तुला थोडं काही वाटत नाही? अरे आमच्या घराची धूळधान केलीस, अन्नान्न दशा केली, मुलं मारली आमची. घरामध्ये असलेल्यांचा जठराग्नी प्रदीप्त झालेला तुझ्या डोळ्यांना दिसत नाही? अजून किती जणांचे संसार नासवणार आहेस तू? असे माझ्या मुलाला वेड लावलं, त्याला इथे विणा घेऊन बसवलं. नामदेवराय खाली बसलेले होते, हातामध्ये विणा घेतलेला आणि आईला म्हणतात, आई देवाला बोलू नको, देवाला बोल लावू नको, माझ्या देवाला काही बोलू नको. आई ऐकायला तयार नाही. मोठमोठ्याने आवाज वाढायला लागला, पोटामधली भूक बोलायला लागली. आईच्या डोळ्यासमोर लहान लहान नातवंड दिसायला लागली आणि जे भांडण विकोबाला गेलं, देव म्हणाला, हे बाई थांब, आत्ताच्या आत्ता तुझा मुलगा उचल आणि इथनं घे, निघून जा. तुझा नामदेव इथनं घेऊन जा, मला इथे नको, तुम्ही दोघेही जण नको, काही गरज नाहीये. मी तुझ्या पोराच्या संसाराचा नाश केला, मला बोल लावतेस? देव म्हणायला लागले, हा हा हा, तू माझ्या मुलाच्या संसाराचा नाश केला. अशी दोघांची भांडणं झाली, दोघं एकमेकांना बोलू लागले. शेवटी देव म्हणाले, घेऊन जा. आईने नामदेवरायांचा हात धरला, जोरात ओढत ओढत. नामदेवराय म्हणतात, मला यायचं नाही, मला यायचं नाही. आई म्हणते, चल बाहेर, चल बाहेर, आत्ताच्या आत्ता चल बाहेर, परत तू मंदिरात येणार नाही, परत तू विणा घेणार नाही आणि परत भजन करणार नाही. नामदेवरायांच्या डोळ्यात अश्रू. म्हटले, माझा तर परमार्थच बुडायला लागला देवा. एवढं भजन केलं पण त्याचं काही फळ मला हे मिळायला लागलं. आई घेऊन चालली, मी कोणाचं ऐकावं? फरफटत फरफटत ओढत ओढत नामदेवरायांच्या आईने नामदेवरायांना आज जिथे नामदेवरायांची समाधी आहे तिथपर्यंत आणलं आणि नामदेवरायांच्या आईला नामदेवरायांचा हात मऊ लागायला लागला.
हात मऊ लागायला लागल्यावर नामदेवरायांच्या आईने हातात कोणाला धरलंय म्हणून वळून बघते तर हातामध्ये देवाला धरलेलं, आणि मागे वळून विटेवर पाहिलं तर विटेवर नामदेवराया कमरेवर हात ठेवून उभे. आता कोणाला घेऊन जाते बोल? कोण आहे? भक्त आणि देव एक आहे. म्हणून नामदेवरायांच्या घरी जनाबाई गेल्या तर कोणाच्या घरी गेला महाराज? देवांच्या घरी गेल्या ना. आता उदाहरण पुढचं जनाबाईंचं सांगतो, हे सांगायचं होतं म्हणून हे सांगावं लागलं. इतकी सेवा केली, इतकी सेवा केली. जनाबाईंच्या अभंगांमध्ये सेवेचं प्रतिपादन आहे महाराज. सुईनींची गलबल झाली, दासी जणी लगाली. जनाबाई म्हणतात दासी आहे मी. जनाबाईंनी एवढं काम केलं, एवढं काम केलं, वेणी फणी करायला वेळ उरला नाही महाराज. वेणी फणी करायला वेळ उरला नाही. डोक्यामध्ये उवा झाल्या. देवाने विटेवरून उडी टाकली आणि जनाबाईंचा हात धरला. चंद्रभागेच्या एवढ्या एवढ्या पाण्यामध्ये दगड मांडला. जनाबाईंना दगडावर बसवलं, पाय पाण्यात सोडले आणि देवाने आपल्या शेल्यामध्ये बांधलेला कंगवा बाहेर काढला, तेलाची कुपी बाहेर काढली आणि डोक्यावर तेल ओतून स्वतःच्या हाताने वेणी फणी करायला लागली. महाराज अजून काय पाहिजे तुम्हाला? म्हणून जो काही आपण परमार्थ करतो, पाहे पा ध्वजेचे चिरगुट जनाबाईंनी जतन केलं महाराज. राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. मसीपत्र ते केवडे राव चालवी आपल्या पडे. मसीपत्र म्हणजे काय? मसी म्हणजे शाई, पत्र म्हणजे कागद. मसीपत्र ते केवडे. ज्या कागदावर शाईने काहीतरी लिहिलेलं आहे असं कागदाचा तुकडा, काय आहे त्याचं मोल? शाळेतला 5वीचा मुलगा निबंध लिहितो, ती वही परत आपली सापडते ना? 12वी मध्ये 5वीची वही सापडते का? कुठं गेल्या त्या वह्या सगळ्या? कागदाचा तुकडा गेला कुठं? पण त्याच कागदाच्या तुकड्यावर राजाची मुद्रिका उठवली, मुद्रा उठवली. तो कागद जतन करून ठेवतो की नाही? राजपत्र जतन करून ठेवतो की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा जेवढा सत्य भाग लोकांच्या समोर आलेला आहे ना, तेवढा केवळ आणि केवळ त्यांनी लिहिलेल्या पत्रव्यवहारावरून समोर आलेला आहे. जेवढे म्हणून बखरकार त्यांचं चरित्र लिहितात ना, त्या सगळ्या चरित्राच्या शोधन साधनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेली पत्र आणि महाराजांनी इतरांना लिहिलेली पत्र त्यांच्या जवळ असलेल्या राजमुद्रेने अंकित असल्यामुळे अजून जतन करून ठेवलेली आहेत. तीच त्यांच्या स्मृतींची साधनं म्हणून आज आपल्याला उपलब्ध झालेली आहेत. मसीपत्र ते केवडे रावो म्हणजे राजा, चालवी आपुल्या पाडे. शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धि विष्णू शुभवंदिता. शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा आहे महाराजांची, ती आजपर्यंत टिकलेली आहे. तशी एखादा साधा कागद आहे, साधा साधक आहे, नीट सांगतो साधा सामान्य साधक आहे, पण एकदा का देवाने त्याच्याकडे बघितलं म्हणजे काय केलं? लावोनिया हात कुरवाळीला माथा. आपला कृपांकित केलं, मुद्रांकित केलं. परी तुझा मुद्रांकित मुद्रांकित केलं. मग काय होतं महाराज? तर त्याचा कारभार देव चालवतात. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा हरे विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई
हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरे 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 हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा आपल्या सर्व श्रोत्यांना माझी विनंती आहे, कीर्तन सेवा या ठिकाणी विश्राम पावते आहे. सर्वांना एक विनंती आहे माझी की आपण सर्व पारमार्थिक माणूस आहोत आणि तुम्हाला सांगतो कोणी इथं कोरडा राहणार नाही, प्रत्येकावर कृपा होणारच होणार आहे. त्याचं कारण असं आहे की हे दयाळू, कृपाळू, कनवाळू हे जे काही शब्द आहेत ना ते संतांनी देवाला लावलेले आहेत. त्यामुळे देवाला दया येतेच येते. त्यांच्यासमोर कोणी का असे ना, ममई वांशो जीवलोके जीवभूत, आपण सगळे त्याचेच आहोत. त्यामुळं कधी ना कधी दया येते. फक्त फरक एवढा आहे की किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे. आता प्रवास आपला चालू आहे आणि मध्येच गाडीतून उतरून कुठेतरी वडापाव खायला गेला, गाडी सुटून गेल्यावर दुसरी गाडी धरावी लागेल ना. ही गाडी मिळालेली आहे, वाहन आहे, भाड्याचं घर आहे, हे आपलं नाही पण आहे, आपल्या ताब्यात आहे. 7-12 मेल्यावर कोणाच्या नावावर होतं? लगेच दुसऱ्याच्या नावावर होतं. कपडे जाळून टाकतात तुमचे, जमिनी नावावर करून घेतात. सगळे हे असं आहे. पण तुम्हाला सांगतो एक धन आहे, ते कुठले? परमार्थ धन आहे. पायोजी मैने राम रतन, वस्तू अमौलिक दी मेरे सद्गुरु, कृपा कर राम रतन धन पायोजी मैने राम रतन धन पायोजी मैने राम रतन धन पायोजी मैने राम रतन धन पायो. मेरे सदगुरु मेरे सदगुरु कृपा करे अपना पायोजी मैंने राम रतन पायो पायोजी मैंने राम रतन धन पायो पायोजी मैंने राम रतन धन पायो पायोजी मैंने राम रतन धन पायो सर्वांना प्राप्ती होणार आहे. पण ही प्राप्ती कशी आहे तर कमीत कमी वेळेत हा माझा शेवटचा जन्म झाला पाहिजे. याच्यानंतर माझा जन्म नको बाबा, मला मिळाला नाही पाहिजे. मनुष्यत्व, मुमुक्षत्वम आणि महापुरुष संश्रय असं काहीतरी सगळं मिळालं पाहिजे. तर मला एवढंच सांगायचं, पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित, मसीपत्र ते केवढे, राहू चालवी आपुल्या पाडे. आणि शेवटी म्हणतात, बाप रखुमा देवी वरदा. माऊलींनी मागणी मागितली आता की बाप रखुमा देवी वरदा, सांभाळावी आपुल्या ब्रिदा. मला एवढं माहिती आहे की तुम्ही कल्याण करणार आहात,
फक्त ते कल्याण कमीत कमी वेळेत करा. कुठल्या माणसाचा शेवटचा जन्म आहे हा कसं कळतो? त्याचं वागणं सरळ झालं, त्याचं कळतं हा शेवटचा माणूस आहे. आता काही जन्माला येत, क्या बात आहे. ज्याच्या वागण्यामध्ये द्वेष आहे, कपट आहे, हा वेळ लावणार आहे, ह्याचं रिपिटेशन आहेच. ह्याला यायचंय, खूप संसाराची हौस आहे. जोपर्यंत भोगून भोगून हा संपवत नाही, इच्छा आली की पुन्हा जन्म आहे परत. आणि देव पावला की इच्छाच नष्ट होऊन जाते. हे सगळी जी घाण साचलेली आहे ना, हे पाहिजे ते पाहिजे, मागणीचा दिवस आहे म्हणे. काय मागता? माऊली म्हणतात की बाप रखुमा देवी वरदा, सांभाळावे आपुल्या ब्रिदा. देवा भक्तांचं रक्षण कराल, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम. असं जे म्हणाले ना की जिथं आल्यानंतर देव कोणाला परत पाठवत नाही, अशा स्थानामध्ये आपण जातो ना, तर असं स्थान मला मिळालं पाहिजे. बाकी सगळीकडे आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुना, की ब्रह्मदेवापर्यंत जेवढे लोक आहेत ना, ते पुण्य संपल्यानंतर तुमच्या पार्श्वभागाला त्यांच्या उजव्या पायाचा अंगठा लावतात आणि फेकून देतात, तुम्हाला हकलून देतात. तर ते काही जे काही असेल, मला एवढंच म्हणायचं आहे, माऊलींनी या ठिकाणी जे कळकळून तुम्हाला सांगितलं, माझी हात जोडून विनंती आहे की त्या माऊलींच्या शब्दाला मान द्या, प्रेम द्या, त्या शब्दांना शरण जा. ती प्रत्यक्ष सरस्वती आहे. त्यांनी रेड्याला फक्त बोलायला सांगितलं, तो बोलला, त्याचं काहीच पुण्य नव्हतं मागचं. न त्याने पारायण केली होती, न त्याने कुठलं जप केला होता, फक्त माऊलीने त्याला बोलायला लावलं. भिंतीला माऊलीने चालायला लावलं. तिचंही काही पारायण नव्हतं, काय नाही. तुमचं काय काय झालंय म्हणून सांगू. काय काय नाही केलं तुम्ही, एवढा परमार्थ केला. एक जण तर म्हणलं, महाराज आम्ही लय जुने परमार्थ मधले, एवढे टाळ कुठले, एवढे टाळ कुठले. अरे परमार्थ किती केला ते सांगण्यासाठी नाहीये मूर्खा. जो म्हणतो ना आम्ही खूप परमार्थ केला, त्याचं शून्य झाला, काहीच नाही केलं त्याने. अरे जेव्हा काहीतरी कृपा होते ना, तेव्हा तो म्हणतो अजून तर मी काहीच केलं नाही. पाहे पा ध्वजेचे चिरगुट. अरे चिरगुट आहे ते, छोटंसं वस्त्र आहे. असो, अभंगाचा विषय या ठिकाणी थांबवतो. माझी कळकळीची विनंती आहे, माऊली ज्ञानोबराया, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका महाराज, मुक्ताबाई महाराज, श्री संत नामदेव महाराज, सावतोबा, गोरोबा, चोखोबा, निळोबा, श्री संत जनाबाई, श्री संत मीराबाईजी, श्री संत कानोपात्राजी, मुक्तकेशी यांचं चरित्र एकदा पहा. आणि या चरित्रातून तुम्हाला जे प्रेम घेता येईल ना, ते प्रेम घ्या. आणि एकदा तरी दिवसातून देवाला म्हणा की देवा, हा 1 तास मी फक्त तुझ्यासाठी. आता देवासमोर बसला तरी मोबाईल वाजते, कसलं घाणेरडं कर्म आहे तुमचं. अरे जो देवांचा देव आहे, संकट आल्यावर त्याच्याकडे तोंड वर करून जाताना मागायला, आणि वर काही मिळालं नाही तर वर म्हणता पण मला देवाने काही दिलं नाही. त्या देवांसमोर बसला, साधा आमदार आला तरी आपण ओ बसा, खुर्ची घ्या, आणि देवाच्या मंदिरात असं जायचं कशाला? तो देव आहे का मूर्ती आहे, आधी ठरवा तुम्ही काय ते. देवांच्या जवळ कसं वागणं पाहिजे, कसं गेलं पाहिजे, असं हात जोडून गेलं पाहिजे, डोळे खाली ठेवले पाहिजे, चरणाकडे बघितलं पाहिजे. राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपती की दासा, असं त्यांनी म्हणून ठेवायले, त्यांनी म्हणून ठेवायचं. आणि आम्हाला ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके, तयासी तुळना कोठे मेरू मंदार धाकटे, भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती. फळ पाहिजे पण त्यांच्यासारखं वागायला नको. तर हे सगळं अंगात येऊ द्या. कीर्तनाची सेवा सिद्ध हनुमान मंदिर या ठिकाणी म्हाडा कॉलनी मित्रमंडळ जे आहे त्यांचं 12वं वर्ष आहे. काय असतं माहिती आहे का, एखादी गोष्ट सुरू केली ना ती टिकवणं फार अवघड आहे. 12 वर्ष टिकली म्हणजे पाहे पा ध्वजेचे टिकवलं ना महाराज त्यांनी. टिकवण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक तर टिकवणाऱ्यांचं पुण्य लागतं, भामटे लोक टिकू शकत नाही.
आणि 2 ज्यांचं पुण्य आहे ना त्यांच्यावर देवाची कृपा झाली, तर ते ज्यांनी टिकवलं ना मग त्यांची मुलांची मुलं टिकवतात महाराज. माझ्या वडिलांची मला खूप बरं वाटतंय की 12वं वर्ष आहे, समोर औदुंबर भगवान आहे आणि एवढ्या कळकळीने एवढे लोक येऊन बसलेत आज. तर मला आनंद वाटतो की सिद्ध हनुमान मंदिराचा हा पूर्तीचा सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये आपण सर्व उपस्थित आहात. अजून 100 वर्षानंतर आपल्यातलं कोणी नसणार, पण आपल्या मुलांना सांगून जा की ह्या मारुतीची सेवा आपण करायची म्हणून. तर ही हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आपल्या कीर्तनाची पूर्तता भगवंतांच्या समोर नृत्य सेवा केल्याशिवाय होत नाही. सगळ्यांना विनंती आहे, उभे राहा आणि भगवंतांचं भजन करत पावली खेळा. कीर्तनाला विराम देऊ. सीताराम हनुमान 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 सगळ्यांनी खाली बसा, मांडी घालून बसू नका, बसा. रामचंद्र हनुमान की जय म्हटल्यावर उडी मारायची सगळ्यांनी. तयार का सगळे? रेडी का? रेडा. खाली बसा, मागच्या खाली बसा. गुडघ्याची गादी नीट होईल. उडी मारायची, जय म्हणून उडी मारायची जोरात. श्री सीतारामचंद्र भगवान की. अजिबात नाही, खाली बस. श्री सीता. खाली बसा, खाली. श्री सीतारामचंद्र भगवान की जय. हनुमान.